जरांगेंच्या आंदोलनामुळे पुन्हा तणाव निर्माण झालेला आहे। संभाजीनगर, जालना आणि बीडमध्ये इंटरनेट बंद करण्यात आलेला आहे, तर एसटी सेवा देखील बंद राहणार आहेत। मराठा आरक्षणाचा मुद्दा आता तापला असून मनोज जरांगे आता आक्रमक झाले आहेत। सोशल मीडियावर मनोज जरांगे यांना पाठिंबा मिळतोय। हजारोंच्या संख्येने मराठा समाज अंतरवाली सराटीकडे जातोय। त्याकरता आता अंबड तालुक्यामध्ये संचारबंदी लागू करण्यात आली आहे। तसेच राज्यामधील वातावरण बिघडू नये याकरता प्रशासनाकडून संभाजीनगर, जालना, बीड जिल्ह्यामध्ये इंटरनेट सेवा बंद करण्यात आली आहे। सोशल मीडियावर काही अफवा पसरवून महाराष्ट्रामध्ये कायदा सुव्यवस्था बाधित होऊ नये याकरता प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे। सध्या मनोज जरांगे यांनी आक्रमक भूमिका घेतलेली आहे आणि त्या अनुषंगानं मराठवाड्यामध्ये कुठल्याच प्रकारचा अनुचित प्रकार घडू नये या अनुषंगानं बस सेवा जी आहे ते पूर्णपणे ठप्प करण्यात आल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतंय। माझ्या पाठीमागे जर तुम्ही बघितलं असेल तर छत्रपती संभाजीनगरच्या मध्यवर्ती बसस्थानकामध्ये आपण सध्या आहोत आणि या ठिकाणचं चित्र जर आपण बघितलं तर नागरिक सकाळपासूनच या ठिकाणी बसची वाट बघत उभं असल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतंय। एकीकडे बस पूर्णपणे बंद करण्यात आलेला आहे। जोपर्यंत पुढील आदेश येणार नाही तोपर्यंत या बस सेवा या बंद ठेवण्याचा निर्णय जो आहे तो बस प्रशासनाच्या वतीने घेण्यात आलेला आहे। एकंदरीत सकाळीच जे नागरिक आहेत, बस प्रवासी आहेत, ते विविध गावासाठी जाण्यासाठी निघालेले होते आणि अशा वेळेला बस अचानक बंद करण्यात आल्याचा निर्णय जाहीर झाला आणि एकंदरीतच नागरिकांची जी आहे ती गैरसोय होतानाचं चित्र आपल्याला पाहायला मिळतंय। सर, मराठा आंदोलनाचा विषय आहे, मराठवाड्यामध्ये बस जाळण्याचा प्रकार होण्याची शक्यता आहे। काही अनुचित प्रकार घडू नये म्हणून कधीपर्यंत बस सेवा ठप्प करण्यात आली? बस सेवेचं जसं आता पोलिसांनी आपल्याला सूचना दिलेल्या आहेत की सध्या वाहतूक बंद ठेवा। जर पोलिसांचे आदेश आले, पोलीस प्रशासनाच्या आदेशानुसार पुढील वाहतूक चालू करण्यात येईल। नाही, मी छत्रपती संभाजीनगरचाच आहे, मला पुण्याला जायचं आहे। तर काय आता बस बंद आहे? हां, तर काय आता काय उपाय नाही, शेवटी आता घरीच जाणं पडू। परीक्षेसाठी आलं तर? नाही, माझं कॉलेज आहे, त्यासाठी जायचं होतं। ठिकाणी बस सेवा बंद करण्यात आल्याचं नागरिकांच्या वतीनं सांगण्यात येत आहे। असं जर असेल तर नागरिकांची मोठी गैरसोय या ठिकाणी पाहायचं चित्र आपल्याला सध्या छत्रपती संभाजीनगरच्या मध्यवर्ती बस स्थानकामध्ये पाहायला मिळतं आहे। सूरज कामे, जय महाराष्ट्र न्यूज, छत्रपती संभाजीनगर।